नमस्कार मंडळी. तर चला पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज खूप दिवसांनी सकाळी सकाळी गावाला चक्कर झाला. तर मग म्हटलं चला गावाला आलो आहे तर आपल्या शेताला फेरफटका देऊ. तर हे बघा अशा प्रकारे सगळीकडे सध्या नाही का पाणी भरपूर असल्यामुळे सगळीकडे हिरवं हिरवंगार आहे. आणि हे आपल्या शेतात असलेलं आपलं देवस्थान मुंजाप्पा महाराजांचं तिथे दर्शन घेतलं. आणि हे बघा किती सुंदर असं हिरवागार असं नाही का गालीच्या धरती असा मस्त हिरवागार गालीच्या म्हणतात ना नेसलेलं आहे तसं. तर चला मी म्हटले शेताला फेरफटका देताना इथे आम्ही लसूण लावलेलं आहे. तर लसणामध्ये ना मेथीची भाजी आणि शेपूची भाजी पण टाकलेली होती, थोडंसं बी टाकलेलं होतं त्याचं. तर छान अशी मेथीची भाजी पण आली आणि शेपूची भाजी पण आलेली आहे. तर मग म्हटलं आता चक्कर झालाच आहे ना शेतात, तर मळ्यातला आपला ताजा ताजा भाजीपाला आपण घेऊन जाऊ. तर मग माझी सून गाई आली मदतीला मला भाजी काढू लागायला. आणि माझी जाऊ पण जोडी होती. तर गप्पा मारता मारता आम्ही मेथीची भाजी घेतली, थोडी शेपूची भाजी घेतली. पाठीमागे तो मला दिसतंच आहे. मग गावाला चक्कर झाला तर मग तो चक्कर असा रिकामा होत नाही, काही ना काही कामं असतंच. तर मग माझ्या आऊंचं चाललं आहे देवाच्या इथं जो पार बांधलेला आहे त्या पारावर असं गवत उगवलेलं आहे ना थोडंसं, तर ते गवत काढायचं काम चाललं आहे त्यांचं. मग त्यांनी ते पारावरचं गवत काढून घेतलं, देवाला आंघोळ घातली. कसं गावाला चक्कर झाला आहे तर मग आपलं जे देवस्थान आहे त्याची सेवा आपण केलीच पाहिजे. इतर वेळेस तर आपण लांब असतो, मग जे जवळ आहेत राहिलं ते करतच असतात. तर चला आता मेथीची भाजी घेतली की जाऊ घरी. गेले तर तुम्ही खाणे सोडून जाणार म्हणे. म्हटलं हो ते तर आहेच म्हणे. एक म्हातारी आजी होती म्हणे, ती अशी वर खाली उतरून आली, मी तिच्या पायाच पडली. मला त्याने इतका आनंद झाला ना मी पाया. आज मग काय गार्लिक ब्रेड बनवायचं आहे का, त्याच्यासाठी मग काय काय वस्तू आणले आहे. अमूलचं बटर, अमूलचं डाईस्ड चीज, आपलं फ्रेश ब्रेड आणि गार्लिक. म्हटले आजच्या दिवस तरी पोरीच्या हातचा आहे तर खायला भेटा. सगळं तर तयार करून दिलं होतं. मस्त आहे, मजा आहे मस्त. पोरीने माणूस कामाला लावला. ते हे काढून टाक हा ते जात नाही मग चालणे. आणि फ्राय करायचं ते फ्राय कशात, बटर मध्ये करायचं मला वाटतं ग बाई. तेलात तडका देऊन घ्यायचा लाल लाल करून आणि मग बटर मध्ये मिक्स करायचे. ते मिक्सरला ग्राइंड करायचं का. नाही नाही फक्त ब्लेंड करायचं हाताने. ते हे कुठे गेलं ग भाऊचं हे. हा आहे. तर चला घरी आल्यावर मुलांचं चाललं होतं की मम्मी चीज गार्लिक ब्रेड बनव. खूप दिवसापासून त्यांचा आग्रह होता की चीज गार्लिक ब्रेड खायचा आहे, कसा असतो काय. तर मग आज दुपारी मुलीबरोबर बाहेर जाऊन सगळं साहित्य घेऊन आले होते आणि आता तेच बनवण्याचं चाललं होतं. तसं तर बनवणार ती होती, पण ती बनवायला लागली म्हणजे तिला वाजून वस्तू काढून द्यायला आणि ते सांगायला आपल्याला मदत करावीच लागते. आपल्याला कसला आला आराम. तर मग चला काही गोष्टी तिने केल्या, काही आम्ही केल्या. अशा प्रकारे मस्तपैकी नाही का लसूण जो सोलून घेतला होता ना तो असा बारीक कापून घेतला आणि तेलात एकदम लालसर होईपर्यंत, रंग येईपर्यंत त्याला छान असं भाजून घेतला. आणि मग कढईमध्ये थोडंसं बटर घेतलं, बटरमध्ये तो जो तळलेला लसूण आहे तो टाकला. त्यात थोडंसं नाही का लाल मिरचीचं जे भेटतं ना बी राहतं बघा बाहेर भेटतं, चिली फ्लेक्स म्हणतात त्याला, थोडंसं चिली फ्लेक्स टाकला, थोडंसं ऑरेगॅनोची पावडर टाकली आणि असं छानपैकी फेटून एकसारखं करून घेतलं. आणि ते फेटून घेतलं. मग तिला म्हटलं आता पुढची रेसिपी कर, तुला आता एवढी तयारी करून दिली तर पुढची रेसिपी आता ती बनवते. आणि तिनं ते ब्रेडला मस्तपैकी नाही का ते जे आपण केलेलं आहे ना ही सगळी पेस्ट आपली गार्लिक ब्रेड म्हणजे गार्लिकची ती पेस्ट छानपैकी अशी ब्रेडला लावून घेतली. आणि त्यानंतर असे चीजचे आपण छोटे छोटे क्यूब आणले होते, ते क्यूब असे त्याच्यावर टाकले. शेगडीवर तवा गरम करायला ठेवून दिला आणि तव्यावर ते ब्रेड ठेवून दिले. आणि आता आपण त्याला थोडीशी वाफ देऊ म्हणजे त्याचं चीज मेल्ट होईपर्यंत आणि ते छान असे फ्राय होईपर्यंत. तर हे बघा अशा पद्धतीनं नाही का सुंदर असे चीज गार्लिक ब्रेड तयार झाला. म्हणजे एकदम बाहेर जसा भेटतो ना हॉटेलला एकदम तसंच तयार झाला. तर हे बघा त्यांनी प्लेटमध्ये काढून घेतले. तर आता अशा पद्धतीने छान असा आपला चीज गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे आणि आता तो ती प्लेटमध्ये काढून घेते. तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपली रेसिपी कशी दिसते ते पण सांगा कमेंट करून. बाय बाय.